लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या एपिसोडमध्ये आपण पाहत असतो की आता इथे माननी म्हणत असते, हा धागा जर नंदिनीचा असेल तर तुझ्या हातात काय करतोय असं म्हटल्यानंतर काव्य म्हणते, आई मी सगळं काही तुम्हाला सांगते. आता फ्लॅशबॅकमध्ये इथे दाखवलेलं आहे बरं का. काव्या तिच्या क्लासमध्ये जात असते तेव्हा खरं तर तिच्या हातातून पेपर पडतो. तितक्या तिथे नंदिनी आलेली असते. नंदिनी तो पेपर उचलून काव्याच्या हातात देते. तेव्हा काव्य म्हणते, ताई तू इथे आणि आपण दोघींनी ट्विनिंग केली ग. तेव्हा नंदिनी म्हणते, हो ग झाली ट्विनिंग बघ ना. म्हणजे आता खरं तर हे सगळं काही आशा ताईमुळे झालं. त्यांनी सकाळी माझ्या ड्रेसवर स्मूदी सांड आणि त्यामुळे त्या ड्रेसवर डाग पडला ग. मग समोर जे दिसल ते घातलं बाई. तेव्हा काव्या म्हणते, बरं झालं त्यामुळे ट्विनिंग तरी झाली, पण तू इथे काय करतेस. तेव्हा नंदिनी म्हणते, अगं रेखाताई ना वेदांतला घेऊन आश्रमात आले होते आणि तो इतका रडायला लागला नाही की सगळ्यांना हैराण करून सोडलं. आणि मग मीच म्हणले की मी त्याला रिक्षानी घरी सोडून येते. मग मी सोडलं त्यावर भेट झाली असते. खरंच लहान मुलं किती आगाऊ असतात ना. खरंच माझ्या मुलाने माझं पुस्तक फाडू नये म्हणजे बस झालं. त्यावर नंदिनी म्हणत असते, म्हणजे बोक्याने मांजरीचं ठरले वाटतं मुलगाच हवाय म्हणून. त्यावर खरं तर काव्य म्हणत असते, हो ठरले, पारचं ठरले की त्यांना मुलगाच हवाय, कारण की त्यांना मुलगी नकोय, त्यांना माझ्याशिवाय दुसरं कुणावरही प्रेम करायचं नाही. त्यावर नंदिनी म्हणते, अरे वा मस्तच की, पण तुझ्या मुलाने तुझ्या पुस्तकाची अवस्था कशाला करायला हवी. अगं तूच पत्तरवाया घेऊन फिरतेस पुस्तकाच्या. काव्या तुझी सवय आणखी गेली नाही, लहानपणी सुद्धा तू अशीच करायचीस. तेव्हा काव्या म्हणत असते, आणि लहानपणी तू अशीच मला ओरडायची सुद्धा. तेव्हा नंदिनी म्हणत असते, पण तुझी सवय आणखी सुद्धा गेली नाही काव्या, काय असं असं म्हटल्यानंतर काव्या म्हणत असते, बरं ठीक आहे ताई, मी आजच बाइंडिंग करून येते, त्या IFC रोडला जाते असं म्हणून थांबते बरं का. तेव्हा नंदिनी म्हणते, काय झालं. तेव्हा काव्या म्हणत असते, अगं मिस कॅरेजचा रोड येतो. काव्याने असं म्हटल्याबरोबर नंदिनी म्हणत असते, तुझ्या डोक्यातून आणखी ते खूळ गेलं नाही वाटतं. जाऊ दे ठीक आहे, माझ्याकडे दे, मी तिकडेच जात आहे, मी करून आणते तुझं पुस्तक. तेव्हा काव्या नको म्हणत असते बरं का. नंदिनी मात्र तिचा एकही शब्द ऐकत नाही. तितक्यात खरं नंदिनीला तिच्या हातातला तो दोरा दिसतच नाही. तेव्हा म्हणत असते, काव्या का धागा कुठे आहे तुझ्या हातातला. तेव्हा काव्याच्या सुद्धा लक्षात येतं, अगे कुठं गेला असेल, कुठं पडला असेल, आता काही खरं नाही, आई माझ्यावर खूप ओरडतील. असं म्हटल्यानंतर नंदिनी म्हणते, नाही तू ओरड, थांब शांत बस, पॅनिक होऊ नकोस तू. असं म्हणून ते पुस्तक आता बॅगमध्ये ठेवून देते. स्वतःचा जो काही काळा धागा असतो तो काढते आणि ते काव्याला बांधत असते. आता इथे नंदिनी इतकी काळजी करत असते ना काव्याची. खरंच आता काव्याला पण भरून आलेलं असतं की ताई माझी किती काळजी करते. तेव्हा नंदिनी बांधून झाल्यानंतर म्हणत असते, बरं ठीक आहे आता जा क्लासला तू. त्यावर काव्या म्हणते, तू कशी जाणारच. अगं मी जाते रिक्षानी. काय चाललंय ताई तुझं, रिक्षाने एवढं ऊन आहे बाहेर, ही छत्री घे तू आणि बाहेर ड्रायव्हर काका उभा त्यांना घेऊन जा. त्यावर खरं नंदिनी म्हणते, पण तू कशी जाणार सांग बरं मला. अगं माझी मैत्रिणी एक पायल येणार आहे, ती नेहमी उशीरच करते, असंही मी थांबणार आहे थोड्या वेळ, आम्हाला अभ्यास करायचा आहे, आणि तू ड्रायव्हर काकांना परत पाठवून दे वापस. असं म्हटल्यानंतर नंदिनी म्हणते, बरं ठीक आहे चालेल. आता नंदिनी तिची छत्री ते पुस्तक सगळं काही घेऊन गेलेली असते. म्हणजे हा सगळा काही गोंधळ असा झालेला आहे. आता इकडे काव्याला सुद्धा थोडं टेन्शन आलेलं असतं बरं का. म्हणजे नंदिनीने तिचा धाका इथे तिला बांधलेला असतो. आता इथे सगळं काही माननीला कळल्यानंतर माननी म्हणते, म्हणजे असा गोंधळ झाला तर, पण आता नंदिनीच्या हातात तर धागा नाही आहे, मग तिला काही होणार नाही ना. तेव्हा काव्य म्हणते, आई तुम्ही टेन्शन घेऊ नका, ताई सुरक्षित आहे, तिला काही झालं नाही, फोन लावून देऊ का. तेव्हा माननी म्हणते, नको, माझ्या आवाजावरनं तिला सगळं काही कळतं आणि मग माझीच ती सासू होऊन मला 4 गोष्टी सुनावते, नको. असं म्हटल्यानंतर काव्य म्हणते, हा अगदी बरोबर आहे. आता इथे काव्य म्हणत असते, आई नका टेन्शन घेऊ तुम्ही. असं म्हणून आता माननीला जवळ घेत असते. इकडे दुसऱ्या बाजूला जो काही विजय असतो त्यांनी तर त्याचं काम केलेलं असतं, त्याला काय माहिती, पण काव्या घरी आलेली आहे. आता इकडे विजयने काम झाल्यामुळे वसूला सांगण्यासाठी फोन केलेला असतो. आता वसू सगळ्यांसमोर इथे हॉलमध्ये असते, त्यामुळे ती गडबडीतच आता इथे तिच्या बेडरूममध्ये जाते आणि बेडरूममध्ये जाऊन इथे विजयचा फोन उचलत विजयला म्हणत असते, गेली ना आपली पुन्हा एकदा मेहनत पाण्यात गेली. असं म्हटल्यानंतर विजय म्हणत असतो, पाण्यात नाही गेली, साध्य झाली. आत्ताच मी काव्याला डॅश करून पुढे आलेलो आहे, सगळे लोक तिथं जमा झाले असतील, आणि तुम्हाला माहिती आहे का या रोडवर ॲक्सिडेंट होत राहतात, मिस कॅरेजचा रोड म्हणतात जणू याला. असं म्हटल्यानंतर वसू म्हणत असते, असं काही झालं नाही, काव्या सुरक्षित आहे, मी आत्ताच तिला हॉलमध्ये पाहून आले. आणि काव्या जो ड्रेस घालून बाहेर गेली होती तो ड्रेस घालून खरं तर नंदिनी सुद्धा घराबाहेर सकाळी गेलेली आहे. असं म्हटल्यानंतर विजयला तर धक्का बसलेला असतो आणि राग सुद्धा तेवढाच येत असतो. तेव्हा इकडे वसू म्हणत असते, म्हणजे तुम्ही नंदिनीला, असं म्हणून थांबलेली असते. इकडे आता नंदिनीला खरं तर खूप त्रास होत असतो बरं का. म्हणजे त्यांनी धडकून गेल्यानंतर इकडे सगळे लोक जमा झालेले असतात. सगळे लोक त्यावर चर्चा करत असतात की या रोडवर अशा घटना घडतच राहतात. तेव्हा त्यातलीच एक बाई म्हणत असते, हे सगळं काही राहू द्यावं, तुम्ही ॲम्ब्युलन्सला बोलवलं का. तेव्हा त्यातलाच व्यक्ती म्हणत असतो, हो ॲम्ब्युलन्सला फोन केलेला आहे. तेव्हा खरं तर जीवा सुद्धा तिथे असतो, कारण की त्याच्या कामानिमित्त
निमित्त तो त्या रस्त्यावर आलेला असतो. तो गर्दी पाहून समोर येतो. तर त्यातलाच व्यक्ती म्हणत असतो, ॲम्ब्युलन्स आली का बघा बरं. तेव्हा दुसरा एक व्यक्ती म्हणतो, कसं येणार, ट्रॅफिक जाम झाले. तेव्हा खरं तर जीवा म्हणतो, मी पाहतो असं म्हणून नंदिनीला न पाहता तिथून निघून जातो. आता खरं तर तो ट्रॅफिक इतकी झालेली असताना सगळा गोंधळ उडालेला असतो. ट्रक एक बंद पडलेली असते, त्यामुळे ह्या सर्व गोष्टी झालेल्या असतात. जीवा सगळ्यांना समजून सांगण्याचा प्रयत्न करत असतो, कोणीही ऐकायला तयार नसतो. मात्र जेव्हा त्यांना सगळ्यांना शांत करतो आणि म्हणत असतो, ही ट्रॅफिक जर आपल्याला मोकळी करायची असेल तर या ट्रकला हलवायला लागेल, ट्रकचा ब्रेक फेल झालेला आहे असं म्हटल्यानंतर जेव्हा सगळ्यांच्या मदतीने ट्रकला बाजूला करतो. बाजूला केल्यानंतर खरं तर इथे सगळी काही ट्रॅफिक जी असते ती मोकळी झालेली असते. ट्रॅफिक मोकळी झाल्यामुळे खरं तर इथे ॲम्ब्युलन्स आलेली असते आणि नंदिनीला खरं तर इथे ॲम्ब्युलन्समधून घेऊन गेलेले असतात. आता जीवाला यातली काही खबर नसते बरं का, म्हणजे जीवाला काही माहीत नसतं की ही नंदिनीच आहे. जेव्हा साईटला उभा असतो तेव्हा खरं तिथल्याच एका व्यक्तीला म्हणतो, काय झालंय, आय मीन कुणाचा ॲक्सिडेंट झालाय असं म्हटल्यानंतर तो व्यक्ती म्हणत असतो, कोण आहे ते कळलं नाही, मात्र ती प्रेग्नेंट लेडी होती. ह्या रस्त्यावर अशाच घटना होत राहतात नेहमीच असं म्हटल्यानंतर जीवा म्हणत असतो, देवा खरंच त्या जी काही लेडी आहे तिला आणि तिच्या पोटातल्या बाळाला काही होऊ देऊ नको असंही ते देवाला प्रार्थना करत. आता जीवाला थोडी सुद्धा कल्पना नसते, त्यामुळे तो तिथून बाईकवरनं निघून जातो. आता इकडे जी काही नंदिनी असते, नंदिनीला हॉस्पिटलमध्ये आणलेलं असतं, ते सुद्धा सिटी हॉस्पिटलमध्ये, कारण की त्या रस्त्यावरनं तेच एक हॉस्पिटल जवळ असतं. तिथे गेल्याबरोबर डॉक्टर लगेच तिला पडदिशीने ओळखतात, ही तर नंदिनी आहे असं म्हटल्यानंतर नर्स म्हणतात, तुम्ही ओळखता का यांना. हो मी ओळखते, त्यांची फॅमिली डॉक्टर. अहो ही प्रेग्नेंट आहे, चला पडदिशीने ह्यांना आतमध्ये घ्या असं म्हणून डॉक्टर गडबडीतच तिला आतमध्ये घेतात आणि तिची पर्स आणि मोबाईल नर्स इथे साईडला टेबलवर ठेवून देते. इकडे विजय राग करत असतो, कारण की त्यांचा प्लॅन इथे फ्लॉप गेलेला. तेव्हा इथे वसू म्हणत असते, हे सगळं काही त्या आशामुळे झाले. तिने जर सकाळी नंदिनीच्या ड्रेसेस मोदीच आणली नसती तर हे सगळं काही झालंच नसतं आणि तो तिने ड्रेस घातलाच नसतं असं म्हटल्यानंतर विजय म्हणतो असतो, त्या ड्रेसमुळं सगळं काही हे झालेलं आहे. तेव्हा वसू म्हणते, आणि परत ती छत्री पार्किंगमध्ये काव्याने नंदिनीला दिली असं म्हटल्यानंतर विजय म्हणतो, त्या छत्रीमुळं सगळं काही झाले, त्या छत्रीमुळंच खरं मला ओळखायलाच आलं नाही की ती नंदिनी होती का काव्या होती. तेव्हा ते वसू म्हणत असे, पण त्या नंदिनीने तुम्हाला पाहितलं तर नाही ना. नाही पाहितलं, मी मागे सुद्धा वळून नाही बघितलं, मी जर पाहितलं असतं तर मला कळलं नसतं का ती नंदिनी म्हणून. तेव्हा वसू म्हणत असते, पण तिथल्या लोकांनी कुणी पाहितलं असेल का तुम्हाला. त्यांनी जर पाहितलं असेल तर आपल्या दोघांचं मग काही खरं नाही. आता इथे विजय आणि वसूला तर फार टेन्शन आलेलं असतं. इकडे दुसऱ्या बाजूला जीवाची मीटिंग वगैरे झालेली असते, त्यामुळे तो म्हणत असतो नंदिनीला सांगतो मी हे सगळं काही, ती जर इथेच असेल तर आम्ही छानपैकी कॉफी प्यायला जाऊया असं म्हणून इथे नंदिनीला फोन करत असतो. मात्र नंदिनी त्याचा फोनच उचलत नसते. तेव्हा इथे जीवा म्हणतो, कसा उचलेन सांग बरं. त्या पर्समध्ये दुनियाभरचा पसारा ठेवते, मग ते उचलू तर कटच होऊन जातो असं म्हणून परत आता इथे नंदिनीला फोन करत असतो. फोन केल्यानंतर सुद्धा इथे नंदिनी फोन उचलत नसते. आता हॉस्पिटलमध्ये तिचा टेबलवर त्या मोबाईल असतो, त्यामुळे नर्स म्हणत असते, हा मोबाईल कुणाचा आहे का. अहो हॉस्पिटलमध्ये सायलेंट मोबाईल ठेवायचा असतो, एवढा सुद्धा सेन्स नाही का असं म्हणून तिचा मोबाईल सायलेंट करतात आणि ते पर्समध्ये ठेवून देतात. आता जीवा इथे परेशान झालेला असतो, ही फोन का उचलत नाही, असं का करत असेल बायका. आधीच तर ते मगाशी प्रेग्नेंट लेडीजचं बघितल्यापासून ना मला फार टेन्शन येतंय. बायकांना कळतच नाही की नवऱ्यांना टेन्शन असतं म्हणून असं म्हणून तो परत फोन करत असतो, मात्र ती फोन काय उचलत. इकडे दुसऱ्या बाजूला खरं डॉक्टर इथे नंदिनीला चेक करत असतात बरं का. नंदिनी आणखीही शुद्धीवर नसते. चेक वगैरे झाल्यानंतर खरं थोड्या वेळाने नंदिनी थोडी हालचाल करते, म्हणजे ती शुद्धीवर आलेली असते. तेव्हा डॉक्टर म्हणत असतात, आता बरं वाटतंय ना तुम्हाला नंदिनी. तेव्हा नंदिनी म्हणते, हो मला बरं वाटतंय आता. त्यावर डॉक्टर सगळं काही सांगत असतात की तुमचा ॲक्सिडेंट झाला आहे, तुम्हाला एका गाडीने धडक दिली, तुम्हाला काही आठवतंय का, म्हणजे गाडीचा नंबर किंवा त्या व्यक्ती असं काही बघितलं का. तेव्हा नंदिनी म्हणते, नाही मला काही आठवत नाही. डॉक्टर म्हणतात, बरं ठीक आहे शांत बसा, तुम्ही आता आराम करा. त्यावर नंदिनी म्हणते, तो रोड, त्या रोडवर नेहमी अशाच घटना होतात. खरं तर काव्या आणि मी खूप धडपड केली त्या रोडसाठी, पण मात्र काही झालेलं नाही. तेव्हा डॉक्टर म्हणतात, तुम्ही शांत व्हा, तुम्ही अजिबात ट्रेस घेऊ नका, मी तुम्हाला खरं एक औषध देते, म्हणजे तुम्हाला शांत झोप लागेल असं म्हणून औषध देत असतात. तेव्हा नंदिनी म्हणतात, डॉक्टर मला खरं खरं सांगा, या सर्व गोष्टीमुळे माझ्या बाळाला तर काही झालं नाही. प्रश्नावर खरं डॉक्टरांनी उत्तर नाही बरं का दिलं. आता इकडे दुसऱ्या बाजूला जीवा फोन करत असतो नंदिनीला फोन केल्याबरोबर इकडनं नर्सनी तो फोन उचललेला असतो ह्यावेळेस. आता उचलल्याबरोबर जीवा म्हणतोस, नंदिनी हे काय चाललंय तुझं, मी मगापासून तुला
तुला फोन ट्राय करतो, उचलत का नाहीस असं म्हटल्यानंतर नर्स म्हणत असत, अहो मी नंदिनी बोलत नाही, मी सिटी हॉस्पिटलमधून बोलते. ज्या व्यक्तीला तुम्ही फोन केला आहे त्याला इथे ॲडमिट केलेलं आहे, पण ते आता शुद्धीवर आले आहेत असं म्हटल्यानंतर जीवा म्हणतो, काय शुद्धीवर? हे सगळं काही काय चाललंय, थांबा मी आत्ताच तिथं येतो असं म्हणून गडबडीतच आता इथे हॉस्पिटलमध्ये येण्यासाठी निघालेला असतो. आता खरं तर तिथं डायरेक्टच हॉस्पिटलमध्ये जीवा धावतच आल्याला दाखवलेला आहे बरं का. आल्याबरोबर काउंटरवर घाबरतच नंदिनीचं नाव विचारत असतो, इथेच आहे का ती, कुठे सांगा नेमकं असं इथे घाई गडबडतच विचारत असतो. तेव्हा इथे नर्स म्हणत असत, हा मोबाईल आहे त्यांचा, ह्याच का त्या असं म्हटल्यानंतर जीवा म्हणतो, हो त्याच आहे. तेव्हा नर्स म्हणते त्या पेशंट रूममध्ये जा त्या दिशेने असं म्हटल्यानंतर जीवा धावतच इथे नंदिनीकडे आलेले असतात. आता समोर नंदिनी डॉक्टरांना विचारत असते, खरं सांगा ना डॉक्टर की या अपघातामुळे माझं बाळाला तर काही झालं नाही ना, सुरक्षित आहे ना बाळ असं म्हटल्यानंतर डॉक्टर म्हणतात, हो सुरक्षित आहे. हा चमत्कारच म्हणायचा, एवढा मोठा अपघात होऊन सुद्धा तुमच्या बाळाला काही झालेलं नाही हे इकडनं जीवाने ऐकलेलं असतं. आता इथे नंदिनीकडे धावतच जीवा गेलेला असतो आणि नंदिनीला इथे मिठी मारत असतो. तेव्हा डॉक्टर म्हणत असतात, खरंच हे सगळं काही खूप भयान झालं. म्हणजे जेव्हा सुरुवातीला आम्ही तुम्हाला पाहितलं का तेव्हा सुद्धा मी घाबरले होते बरं का, पण तुमच्या सगळ्या काही टेस्ट केल्यानंतर कळलं की तुमचं बाळ अगदी सुरक्षित आहे, काही नाही झालेलं. फक्त तुम्हाला थोड्या तासासाठी आमच्या तिथे राहावं लागेल आणि नंतर मी तुम्हाला डिस्चार्ज देऊन टाकेल असं इथे डॉक्टरनी म्हटल्यानंतर जीवा इथे डॉक्टरांचे आभार वगैरे मानत असतो. हे सगळं काही तुमच्यामुळे झाले आहे आणि देवाचे सुद्धा आभार मानत असतो. आजच्या पुरतं एवढंच. आता इथे खरं तर नंदिनीचं बाळ वाचलेलं आहे, नंदिनीला काही झालेलं नाही बरं का, ही खूप छान बातमी आहे म्हणजे. पण पुढे असं पुढच्या भागात असं काहीतरी होणार आहे, त्यामुळे खरं नंदिनीचं मिसकॅरेज होऊ शकतं असं कदाचित वाटत आहे बरं का. याचा पुढील भाग आपल्या चॅनलवर अपलोड झालेला आहे, तो नक्की एकदा पहा. आजच्या पुरतं एवढंच. अशा डेली मालिकेच्या अपडेट जर तुम्हाला जाणून घ्यायला आवडत असतील तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा.